सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथून सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात झाला। सातारा सोलापूर महामार्गावरील तांदुळवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट विहिरीत कोसळला। या दुर्दैवी दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अपघात घडला त्यावेळी तांदुळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण दुचाकीवरून जात होता। टेम्पो विहिरीत पडल्याचे पाहताच त्याने तात्काळ गावकऱ्यांना आणि मदत यंत्रणांना माहिती दिली। त्याचवेळी पाण्यात बुडत असलेले एक लहान बाळ त्याच्या नजरेस पडले। क्षणाचाही विलंब न करता इरफानने विहिरीत उडी घेतली आणि बाळाला सुरक्षित बाहेर काढून त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढत त्याचा जीव वाचवला। यानंतरही त्यानं धाडस सोडलं नाही। विहिरीत हालचाल दिसताच 2 लहान मुले, एक महिला आणि 2 पुरुषांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली। इरफानच्या या शौर्यामुळे 5 जणांचे प्राण वाचले तर आणखी 2 पुरुष स्वतः पोहत बाहेर येण्यात यशस्वी झाले। मात्र टेम्पो विहिरीत उलट्या बाजूने पडल्याने आत अडकलेल्या 7 महिला आणि 6 महिन्याच्या एका बाळाला वाचवता आले नाही। या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना इरफानने आणखी एक जीव वाचवता आला असता तर बरे झाले असते अशी खंत व्यक्त केली। या प्रसंगात इरफान मुजावर याने दाखवलेले धाडस आणि मानवतेचा संदेश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। धर्म, जात किंवा पंथ न पाहता संकटात सापडलेल्या अनोळखी लोकांच्या मदतीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे इरफान आज अनेकांच्या दृष्टीने देवदूत ठरले आहेत। देशात धार्मिक तेढ निर्माण करायचे प्रयत्न होत असतानाही अशा घटना भारतीय समाजातील बंधुभाव, मानवता आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ असल्याचे दाखवून देतात। संकटाच्या क्षणी माणुसकीत सर्वात मोठा धर्म असल्याचे इरफान मुजावर यांच्या कृतीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे।